नमस्कार, मी रेणुका. पॉझिटिव्ह न्यूज या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. कोरोनामुळे सगळ्या जगात नकारात्मकतेचं वातावरण आणि अनेक जणांचा जीव जातोय. पण या काळातही अनेक सकारात्मक घटना घडतात आणि या सकारात्मक बातम्या सर्वांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. कोरोना विरोधात सुरू असलेल्या या लढाईला बळ देणाऱ्या काही योद्ध्यांच्या प्रेरणादायी कहाण्या आपण पाहणार आहोत आजच्या या बुलेटिनमध्ये. कोरोना संकटात मास्क निर्मिती करून अनेकांनी रोजगार मिळवला. अकोल्यामध्ये 20 महिलांनी एकत्र येत आतापर्यंत सुमारे 20,000 मास्कची निर्मिती केली आहे. लॉकडाऊनच्या काळात या कामामुळे त्यांना आर्थिक आधार मिळालाय. मास्कची निर्मिती करून महिलांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध झालाय. कोरोना महामारीमुळे अनेकांचा रोजगार गेला. लॉकडाऊनमुळे सलग 2 वर्ष बिकट परिस्थिती निर्माण झाली. अशा वेळी अनेक व्यक्ती आणि संस्था मदतीसाठी पुढे आल्या. बिकट परिस्थितीत त्यांनी गरजूंना मास्क निर्मितीचं काम दिलं. महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्यांचा यात मोठा सहभाग आहे. मास्क निर्मितीचं प्रशिक्षण देऊन तयार झालेले मास्क विक्री करण्यासाठीही मदत करण्यात येते. मास्कची विक्री होत असल्यानं रोजगार उपलब्ध झालाय. मास्क निर्मितीचा आम्ही मागच्या वर्षी जेव्हापासून लॉकडाऊन लागलं तेव्हापासून सुरू केला आणि सर्वप्रथम रामनवमी शोभायात्रा समितीने हा प्रकल्प राबवला होता. आम्ही तेव्हा त्यांनाही फ्रीमध्ये मास्क शिवून दिले होते. मग त्यांच्यापासून आम्ही तो एक हे घेतला. मग मी स्वतः ते काम करण्याचं ठरवलं आणि या निमित्ताने महिलांना रोजगार मिळाला. संजना बोरकर ह्या कॅन्सरनं ग्रस्त आहेत. संजना ह्या शिक्षिका होत्या, पण आता शाळाच बंद आहेत. त्यांचे पती एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये कामाला आहेत. जेमतेम पगार, त्यात कॅन्सरच्या ऑपरेशनसाठी कर्ज काढल्यानं आर्थिक स्थिती बिकट झालीय. मात्र आता मास्क निर्मितीमुळे त्यांना मदतीचा हात मिळालाय. संजना यांच्याप्रमाणेच शीतल वाघमारे यांच्याही रोजगाराचा प्रश्न या माध्यमातून मार्गी लागलाय. प्रायमरी टीचर म्हणून होते आणि जसं माझं ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन झालं तेव्हापासून मी घरीच आहे. तर माझ्या ऑपरेशनासाठी माझे मिस्टर एसटी महामंडळला असतात. त्यांनी तिथून कर्ज वगैरे काढलं, त्यामुळे आम्हाला पेमेंट खूप कमी मिळतो. 4-5 हजार रुपयेच असा काही पेमेंट निघतो आमचा. त्याच्यामुळं त्यांना काहीतरी हातभार, आपल्या घराला हातभार लावण्यासाठी भुसारीताईंनी आम्हाला चान्स दिला की हे तुम्ही मास्क वगैरे शिवू शकता का. तर त्यामुळं आम्ही ते हो म्हटलं आणि ते घेतलं. काम म्हणजे मी माझ्या खास करून मुलासाठी करते. त्याला फिट्स येतात, औषधीला पैसे लागतात. त्यामुळे माझे मिस्टर पण खूप मेहनत करतात. ड्रायव्हिंग सुटली म्हणजे भाजीपाल्याची गाडी टाकली आहे. तर जसं औषधीला पैसे वगैरे कमी पडतात म्हणून मग मास्क शिवते. लॉकडाऊनमुळे अनेक जण आर्थिक संकटात सापडलेत. मात्र मास्क निर्मितीचा उद्योग गरजूंसाठी मोठा आधार बनलाय. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. आणि अकोल्याच्या बातमीनंतर पुढची बातमी आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद पडलेल्यांनी दुसऱ्या व्यवसायात यश मिळवल्याच्या घटना प्रेरणा देणाऱ्या आहेत. अमरावतीच्या भाग्यश्री पटवर्धन यांचा ट्रॅव्हल फोटोग्राफर म्हणून काम करतात. त्यांचा हा व्यवसाय बंद पडला. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय पुन्हा कधी सुरू होणार याची शाश्वती सध्या तरी देता येत नाहीये. आणि त्यामुळे भाग्यश्री यांनी त्यांची आवड असलेली चित्रकलेची आवड आता जोपासली आणि दुसऱ्या व्यवसायाच्या माध्यमातून निवडलेली ही वाट योग्य ठरत असल्याचं भाग्यश्री यांनी म्हटलंय. 10 वर्ष आपलं वाया गेलं नाही पाहिजे, म्हणून मग मी विचार केला की आपल्याला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये मला आवड आहे तशी वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये आणि तसंही बर्ड वॉचिंगमध्ये आहे. त्याच्यामुळे मग मी बर्ड्सचे आणि लोकल ट्रीज जे इंडियन ट्रीज आहेत त्याचे इलस्ट्रेशन करायला सुरुवात केली. आणि म्हणजे जेणेकरून लोकांना झाडांची पण माहिती मिळेल. पक्ष्यांची तर युजली लोक पोस्ट करतातच फेसबुक वगैरे, पण त्याच्यामध्ये हे नाही कळत की हे झाड कुठलं आहे, तर ह्या कुठल्या झाडावर तो बसला आहे म्हणजे. सो मग मी ते झाडं पण त्यात काढायला सुरुवात केली.
कोरोना संक्रमण म्हटलं की अनेक जण खूप घाबरतात, पण पुणे जिल्ह्याच्या जुन्नरमधल्या 103 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे। विशेष म्हणजे या आजोबांच्या 2 मुलांना कोरोनामुळे रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं, पण या आजोबांनी घरात राहून डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार घेत या कोरोनाला धोबीपछाड दिलाय। बघूयात जुन्नर तालुक्यातल्या या आजोबांची कहाणी। वयाची 100 पार केलेल्या जुन्नर तालुक्यातील एकनाथवाडीच्या खंडूनाना मनसुख यांनी जीवघेण्या कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे। एप्रिल महिन्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, तसंच त्यांच्या 2 मुलांना सुद्धा कोरोनानं ग्रासलं। खंडूनानांच्या दोन्ही मुलांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं, पण खंडूनानांवर मात्र घरीच उपचार सुरू झाले। पूर्ण झाला, पण त्याचे मला जाणून नाही आलं ते। मी ते गोळ्या खाल्या 2-3 दिवस, त्याच्यावर मला काय वाटलंच नाही। मग जनावरांना चारा घालतोय, कापून आणतोय, घालतोय बरोबर। एका टायमाला शेणपोठी उचलून मागं टाकीतोय। भावांचा आहार होता तो जुन्या पद्धतीचा आहार असल्यामुळं भावांना ती तब्येतीने साथ शेवटपर्यंत चांगली दिली। जुनं खाणं ते वेगळंच होतं, आत्ताचं या खाण्यामध्ये काही रहस्य नसल्यामुळं तेवढी हे मिळत नाही त्याच्यामध्ये। खंडूनाना यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं घरीच उपचार घेऊन कोरोनाला पराभूत केलं। बाबांचा काटकपणा, वयोमानानुसारही त्यांची धडधाकट शरीरयष्टी आणि दुसरी गोष्ट की बिनधास्तपणा, जी आजाराला न घाबरणं किंवा कुठल्याही गोष्टीसाठी दडपण न घेणं, ह्या गोष्टी त्यांच्या पॉझिटिव्ह होत्या। त्या पॉझिटिव्ह गोष्टींमुळे मी त्यांच्यावरती ट्रीटमेंट करण्याची प्रयत्न केला आणि खात्रीलायकरित्या जी रेग्युलर ट्रीटमेंट आहे प्रोटोकॉलनुसार किंवा त्यांची लक्षणं काय पद्धतीने बदलतात त्या पद्धतीने त्यांची ट्रीटमेंट केली आणि त्या ट्रीटमेंटला त्यांचा सकारात्मक जो प्रतिसाद मिळाला, त्याच्यामुळे बाबा त्याच्यातून पटकन बरे होऊ शकले। 103 वर्ष वय असलेले खंडू मनसुख यांनी आयुष्यभर शेतात काबाड कष्ट केलं। कष्टाची सवय असल्यानं काटक शरीर आणि परिस्थिती समोर हार न मानण्याच्या स्वभावानं त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे। खंडूनाना मनसुख यांच्या जिद्दीला न्यूज 18 लोकमतचा सलाम। व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर। आणि आता बघूयात पुढची आणखी प्रेरणादायी बातमी। जगातील सर्वाधिक उंचीवर असलेली युद्धभूमी म्हणजे सियाचीन, आणि या रणभूमीवर कडाक्याच्या थंडीत ऑक्सिजनची कमतरता खूप जाणवते आणि अनेकदा आपल्या शूर सैनिकांना प्राण गमवावे लागतात। अशा ठिकाणी देशसेवेच्या प्रेरणेतून पुण्यातल्या निवृत्त शिक्षिका सुमेधा चिथडे आणि त्यांचे पती निवृत्त सैनिक योगेश यांनी आपल्या घरचे दागिने विकून आणि लोकसहभागातून 2.5 कोटींचा ऑक्सिजन प्लांट 2 वर्षांपूर्वी तिथे उभारलाय। सैनिकांना प्राणवायू मिळावा यासाठी आणखी 2 ऑक्सिजनचे प्लांट्स उभारण्याचा या दोघांचाही संकल्प आहे। देशप्रेम आणि सैनिकांबद्दलचा अपार आदर आणि यातूनच निर्माण झालेल्या या दुर्दम्य आशावादाची ही अनोखी कहाणी। पुण्यातील निवृत्त शिक्षिका सुमेधा आणि त्यांचे हवाई दलातून निवृत्त झालेले पती योगेश हे सुरुवातीपासूनच देशप्रेमाने भरलेले कुटुंब। राष्ट्रवादी विचार, देशप्रेम आणि शूर सैनिकांच्या प्रती काहीतरी करण्याची प्रेरणा, यामुळे त्यांनी सोल्जर्स इंडिपेंडेंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन पुणे अर्थात सिर्फची स्थापना केली। गेली 22 वर्ष चिथडे दाम्पत्य स्वकमाईतून शहीद परिवारांसाठी काम करत आहे। परमवीर चक्र विजेते बाना सिंग यांच्यासोबत सैनिकांसाठी आणखी काय करता येईल याची बातचीत 2015 साली सुरू असताना एक कल्पना पुढे आली। हिमालयाच्या पर्वतरांगा सियाचीन या 20,000 फुटांहून अधिक उंचीवर असलेल्या उणे 40 डिग्री इतक्या कडाक्याच्या थंडीत देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन पुरवण्याची, यासाठी स्वतःचे दागदागिने विकून आणि लोकसहभागातून 2.5 कोटी रुपयांचा ऑक्सिजन प्लांट जर्मनीवरून मागून तो 4 ऑक्टोबर 2019 मध्ये बसवण्यात आला। मिनिटाला 240 लिटर इतका ऑक्सिजन यातून तयार होतो। तेव्हा ते म्हणले बहनजी वहाँ ऐसा है, सांस लेना मुश्किल है। मला ते डायजेस्ट झालं नाही की श्वास घेतायत ते आणि तरी युद्ध करायचंय। साधत मैं काय पण म्हणतो 1 स्टेप 1 ब्रेथ अशी तिथली जीवनशैली आहे। या प्रेरणादायी कामाबद्दल चिथडे दाम्पत्याचं सर्व स्तरातून कौतुक झालं। खुद्द पंतप्रधान मोदी यांनी मुंबई दौऱ्यावरती असताना त्यांना खास बोलवून भेट घेऊन प्रशंसाही केली। म्हणजे याचा उपयोग कोणाकोणाला झाला, 1-2 माणसांना का, फक्त आर्म फोर्सेसला का तर नाही, तिथे जे लोकल राहणारी स्थानिक लोक आहेत त्यांना आहे,
टुरिस्ट आहे, रायडर्स जातात त्यांना आहे. आपल्यापैकी कोणी लेह लडाखला गेलं की तिथं विमान लँड होताना अनाऊन्सच करतात की तुम्हाला कुठलीही मेडिकल हेल्प हवी असेल तर तुम्ही आर्मीच्या तिथं मदत घेऊ शकता. मग म्हटलं आर्म फोर्सेस आपल्यासाठी सेल्फलेसली करतं, तर आपण थोडी कधीतरी त्यांची आठवण, नाही तर म्हटलं आपण मग खोटं बोलतो, भारत माझा देशावर काही नाही म्हणलं. अखंड देशसेवेचा विचार करणारे हे दाम्पत्य स्वस्थ बसणं अशक्यच. यामुळे आता पुन्हा आणखी 2 ऑक्सिजन प्लांट बसवण्याचं शिवधनुष्य त्यांनी उचलण्याचं ठरवलंय. या कामासाठी 6 कोटी रुपये लागणार आहेत. आपल्या सैनिकांसाठी पुन्हा ते इतक्या अल्टिट्यूडवर राहून आपल्या राष्ट्रासाठी स्वतःचे प्राण धोक्यात घालून काम करतात, तर त्यांच्यासाठी ते उभारण्याची नक्की इच्छा आहे. आत्ताच्या दिवसात बाहेर जाऊन मी कोणाशी संपर्क साधू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद देते की न्यूज 18 तुम्ही मला या कामात सहकार्य करताय. सध्या कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता, तुटवडा यामुळे सर्वसामान्यांचे प्राण कंठाशी आलेत. मात्र कोरोना असो नाहीतर नसो, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असणाऱ्या सियाचीन सारख्या भागात कार्यरत शूर सैनिकांना मात्र नेहमीच ऑक्सिजनच्या कमतरतेशी 2 हात करावे लागतात. म्हणूनच न्यूज 18 लोकमत तर्फे राज्यातील तमाम सजग जबाबदार नागरिकांना आवाहन की जास्तीत जास्त लोकांनी देशसेवेच्या या मोठ्या कार्यात हातभार लावावा. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सिटी स्कोअर 19 असलेल्या शिर्डीतल्या 77 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली आणि त्यांनी रेमडेसिवीर घेतलेलं नाही. ऑक्सिजनचीही त्यांना गरज पडली नाही. योग आणि प्राणायाम करत प्रभाकर वैद्य यांनी कोरोनाला माघारी धाडलाय. काही महिन्यांपूर्वीच वैद्यांना पॅरालिसिसचा अटॅकही आला होता आणि त्यातून सावरत नाही तोच त्यांना कोरोनानं गाठलं. पण तरीही घरीच राहून उपचार घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कोरोनाला हरवण्यासाठी व्यायाम आणि प्राणायाम हा दिनक्रम त्यांनी तसाच सुरू ठेवला होता. ते लोकांना एवढे सांगणे का लहानपण म्हणजे तरुण पोरांनी घाबरू नये, सगळ्यांनी शांत राहावा, व्यायाम करावा, आयुर्वेदिक औषधं घ्यावा. आयुर्वेदिक म्हणजे विचार सकारात्मक पाहिजे, सकारात्मक चांगले पाहिजे, चांगले. राज्यभरातल्या या सकारात्मक बातम्या बघितल्यानंतर देशाच्या इतर राज्यांमध्ये कोरोना काळात एकमेकांची कशा पद्धतीनं नागरिक मदत करतात याविषयी आपण बातम्या बघणार आहोत. वाराणसीची बातमी सुरुवातीला. जिल्हा महिला रुग्णालयात कोरोना लसीकरणाच्या कामाला वेग आलाय आणि या लसीकरण केंद्रात परिचारिका किरण गुप्ता कार्यरत आहेत. त्यांना 8 वर्षांची मुलगी आणि घरी तिला सांभाळण्यासाठी कुणीही नाही, त्यामुळे तिला नाईलाजास्तव सोबत लसीकरण केंद्रावर त्यांना आणावं लागतंय. लसीकरणाच्या कर्तव्यासमोर कौटुंबिक प्रश्नांना थारा न देता किरण गुप्ता एक प्रकारे देशसेवा करतायत. लसीकरणासाठी येणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या कर्तव्य दक्षतेची प्रशंसा करते. मुश्किल का दौर तो चल ही रहा है, लेकिन इस समय ऑनलाइन क्लासेस चल रही है जो टाइमिंग भी सूट नहीं करता है ड्यूटी के हिसाब से, लेकिन इसीलिए उसको अपने साथ लेके आते हैं. आणि आता जाऊयात हरियाणामध्ये. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांना रुग्णवाहिका मिळणं देखील कधी कधी कठीण होऊन बसतं आणि त्यामुळेच आता हरियाणा परिवहन विभागानं मदतीचा हात पुढे केलाय. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात आपल्या 5 मिनी बसचं रुग्णवाहिकेत रूपांतर केलंय आणि त्यामुळे हरियाणातील कोरोना रुग्णांची मोठी सोय होतीये. हरियाणा रोडवेज बस चालक या मिनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून दिवस रात्र कोरोना रुग्णांची महत्वाची मदत करतायत. चालक रहेंगे, ड्राइवर्स रहेंगे, वो हमारे डिपार्टमेंट के ही रहेंगे, बट वो जो डॉक्टर की डायरेक्शंस होंगी, जहाँ जहाँ इनको पेशेंट लेके जाने या जहाँ भी इनको जरूरत पड़ेगी तो ड्राइवर्स उनके डायरेक्शंस को फॉलो करेंगे और वहाँ होंगे. कोरोनामुळे संकटात सापडलेल्यांना लंगरमुळे मोठी मदत मिळते. मनमाडच्या लंगरमधून गोरगरिबांसह रेल्वेनं जाणाऱ्या प्रवाशांसाठी 2 वेळचं जेवण दिलं जात आहे. लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांचा सर्वाधिक फटका गोरगरीब मजूर आणि भीक मागून खाणाऱ्यांना बसतोय आणि त्यांची उपासमार होऊ नये यासाठी शहरातल्या गुरुद्वारांना आता पुढाकार घेतलाय. त्यामुळे सुमारे 7,000 नागरिकांना दररोज 2 वेळचं जेवण मिळू शकतंय. गेल्या वर्षीही पायी जाणारे परप्रांतीय, मजूर आणि गरजूंसाठी अशाच रीतीनं अन्नदान करण्यात आलं होतं. कोरोना संकटामुळे बंद करण्यात आलेला लंगर गरिबांसाठी पुन्हा सुरू करण्यात आलाय. या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब वस्तीतही घरपोच असं जेवण दिलं जात आहे. किसी को किसी भी प्रकार की कोई परेशानी आती है तो हम सब साथ खड़े जाते हैं कि उनको
एरिया बाय एरिया से उधर से पूछताछ करके जिसको खाने की ज़रूरत है, जो लोग थोड़ा नहीं आके मांग सकते या किसी प्रकार की उनको थोड़ी शर्मिंदगी महसूस होती है, उनका पूछ के किसी भी प्रकार की किसी को ज़रूरत है तो हम गुरुद्वारे की तरफ से लंगर, चाहे उसको अनाज, जिस भी चीज़ की ज़रूरत है हम सब साथ में खड़े हैं उनको। और हम ये भी बात करना चाहते हैं कि हमारा ये अपना शहर है, मनमाड़ शहर जो है, हम अपने लोग हैं, हम सब आपस में रल के रहना है, एक दूसरे के दुख दर्द को बांटना है। और मेरी सबसे बड़ी बात ये उन लोगों के लिए भी है कि जिनके पास सब कुछ है, जो अमीर है, कि वो इस चीज़ का ध्यान रखें कि जो हमारे नज़दीक कुछ छोटे परिवार रहते हैं, कुछ गरीब परिवार रहते हैं, कि हम खुद जाके उनको पूछ लें, जिस चीज़ की ज़रूरत है उनको मुहैया करवा दें। आणि या सगळ्या सकारात्मक बातम्या आणि इतरही बातम्यांच्या अपडेट्ससह न्यूज 18 लोकमत सातत्यानं तुमच्यासोबत आहेच। आणि या सगळ्या दरम्यान म्हणजे या सगळ्या संकट काळात तुम्ही काय करू शकाल, तर तुम्ही मास्क वापरू शकाल आणि त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहू शकाल। हे महत्त्वाच्या आवाहनासह बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।